नमस्कार. ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी चमचमीत अशी सूरजकंदाची भाजी कशी बनवायची हेच बघणार आहोत. सूरजकंदाची भाजी म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात, कारण गळ्यामध्ये चरचर होणं, हाताची आग उठणं ह्या जर गोष्टी नको असल्या तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज या गोष्टी आणि ही भाजी कशी बनवायची हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग भरपूर टिप्सयुक्त आपण सूरजकंदाच्या भाजीच्या रेसिपीला करूया सुरुवात. तर हा अर्धा किलो सूरजकंद आहे. हा म्हणजे बाजारातून असाच विकत आणलेला आहे कट करून. याची जी वरची सालं आहेत ती आपल्याला कटरनी काढून घ्यायची आहेत. तर त्यापूर्वी आपण हाताला अगोदर तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे हाताची जी चरचर होते ती अजिबात होणार नाही. तर या पद्धतीनं आता सालं जी आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर सालं पूर्णपणे काढल्यानंतर आपण हा सूरजकंद धुवून स्वच्छ कोरड्या कॉटनच्या कापडानं पुसून घेणार आहोत. तर या पद्धतीनं सगळी सालं मी काढून घेतली, स्वच्छ याला पाण्यामध्ये धुवून घेतलं. धुवून घेतल्यानंतर कोरड्या कापडानं याला पुसून घ्यायचं, कारण ह्या ज्या फोडी आहेत त्या आपण तळून घेणार आहोत. त्यामुळे ह्या फोडी आपल्याला अगदी पातळ अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर पातळ कट करण्या अगोदर याला काय करायचं, एकदम पातळ स्लायसेसमध्ये मोठे मोठे काप करून घ्यायचे. तर आता सूरजकंद याला कुठलाच आकार नसतो, त्यामुळं ह्या फोडी कट करताना एकदम पातळ स्लायसेस करायच्या आणि पातळ स्लायसेस करून एकदम पातळ अशा फोडी आपल्याला इथं तयार करून घ्यायच्या आहे. पातळ फोडी करण्यामागचंही कारण काय आहे ते सांगते. जर इथं आपल्या फोडी जाडसर झाल्या तर तळण्यामध्ये ह्या मधून कच्च्याच राहतात आणि त्यामुळं गळ्यात खूप चरचर होते. तर या पद्धतीनं आपल्याला अशा पातळ फोडी याच्या तयार करून घ्यायच्या आहेत. खूप जाडसर किंवा खूप पातळही नको. पातळ खूप झाल्या तर तेलात करपतात आणि मग जाड झाल्या तर कच्च्याच राहतात. तर मी पूर्ण फोडी ज्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत. तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं, त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि ह्या फोडी आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या फोडी तळताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर एकदम मध्यम गॅस करून आपल्याला ह्या फोडी छान तळून घ्यायच्या आहे. 2-2 मिनिट उलटपालट करून ह्या फोडी आपल्याला पूर्णपणे तळून घ्यायच्या आहे. इथे तळताना काही प्रोसेस महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे अगदी फुल आचवर याला अजिबात तळायचं नाही. फुल आचवर तळल्यानंतर फोडी बाहेरून तळल्या जातात, पर मधातून कच्च्याच राहतात. तर यामुळे भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा मग गळ्यात चरचर खूप जास्त प्रमाणात होतं आणि बरेचसे जण अशा चरचरीमुळे ही भाजी खायला नकोशी म्हणतात. तर या पद्धतीनं आता ह्या फोडी हे बघा झालेल्या आहेत आणि या रंगावर आणि या स्टेजवर आपल्याला ह्या फोडी काढून घ्यायच्या आहेत. त्याचा कलरसुद्धा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की किती बदललेला आहे. पहिले तुम्ही जेव्हा कट केला तेव्हा सूरजकंद बघा कसा होता आणि तळल्यानंतर त्याचा कलर बघा. दोन्ही प्रकारे मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत आणि दोन्हीही बॅच जी माझ्या इथं झालेल्या आहेत त्या पूर्णपणे मी इथं तळून अशा ताटामध्ये पसरून ठेवलेल्या आहेत. तळल्यानंतर आपण याला 10 ते 15 मिनटं साईडला ठेवणार आहोत. तर हे बघा तळल्यानंतर अगदी अशा हातावर तोडल्यानंतर कुरकुरीत तुटतात. या पद्धतीनं ह्या फोडी आपल्या तळल्या गेल्या पाहिजे. आतून फोड तोडून बघायची. कुठेही फोड आपल्याला कच्ची दिसली तर त्याला पुन्हा फ्राय करायचं. तर त्यानंतर आता आपण मसाल्यासाठी वापरणार आहोत इथं डाळवं, सुकं खोबरं, थोडंसं मी खोबरकीसुद्धा इथं घेतलेलं आहे. त्यानंतर शेंगदाणे, थोडेसे तीळ. आता तुम्हाला कितपत भाजीचा रस्सा घट्ट हवा किंवा कितपत पातळ हवा हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ठेवू शकता. तर त्यानंतर मी लसण, अद्रक, थोडंसं खोबरं भाजूनसुद्धा घेतलेलं आहे. एक कच्चा कांदा, एक भाजलेला कांदा. आता मी जे मसाले वापरते आणि माझ्या पद्धतीनं जशी मी भाजी करते त्या पद्धतीनं तुम्हाला इथं शेअर केलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या भागात ही भाजी कशी करतात हे नक्की कमेंट करून सांगा.
आता हा जो मसाला आहे तो आपण अगदी थोड्याशा तेलावर छान खमंग परतून घेणार आहोत। हे भाजून घेतल्यामुळे हे मिक्सरला बारीकसुद्धा खूप छान होतं आणि भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा भाजीला चवसुद्धा खूप छान येते। आता आपण हे पूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्याच तेलामध्ये जो आपण कच्चा कांदा घेतला होता तो सुद्धा किंचित आपण परतून घेणार आहोत। खूप जास्त लाल करण्याची इथं अजिबात गरज नाही। तर हा सुद्धा मी छान परतून घेतला। आता हे सगळं सारण आपल्याला थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे सारण आपण थंड करूया आणि मिक्सरला वाटून घेऊया। तर मिक्सरला वाटण्यासाठी आपण जो भाजलेला कांदा सुद्धा होता तो सुद्धा यामध्येच घातलेला आहे। भाजलेलं खोबरं सुद्धा आपल्याला यामध्येच घालायचं आहे। सगळं जे आहे मिक्सरला आपण टाकून घेऊ। थोडं थोडं पाणी करून मी यामध्ये हे छान प्रकारे वाटून घेतलेलं आहे। अगदी कमी पाणी घालायचं मसाले वाटताना। त्यानंतर मी इथं कडकडीत भाजीपुरतं तेल घातलं, त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे। हे छान फ्राय करून घ्यायचं। छान फ्राय झाल्यानंतर आता जे साईडला आपण मिक्सरच्या पॉटला मसाला वाटून घेतला होता ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा। तर मसाला मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा सांगितलं, आता हे अर्धा किलो प्रमाणात मी भाजी इथं बनवत आहे, त्यामुळे मसाला सुद्धा मी जास्त घेतलेला आहे। तुम्ही जर याचं प्रमाण कमी करत असाल तर मसाल्याचं प्रमाण सुद्धा कमी केलं तरी हरकत नाही। तर आता हे तेलात घातल्यानंतर याला खूप छान परतत राहायचं। अगदी दोन्ही साईडकडून मध्यम आचेवर 2-2 मिनिट करून आपण हे परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये हळद पावडर, चवीनुसार लाल तिखट, 1 ते 1.5 चम्मच कांदा लसूण मसाला आणि थोडंसं किंचित गरम पाणी घालून हे मसाले पुन्हा एकदा फ्राय करून घेणार आहोत। कारण मसाले अजिबात खालून जळता कामा नये यासाठी आपण थोडंसं मसाल्यांमध्ये पाणी घातलेलं आहे। पाणी लक्षात असू द्यावं, मी साईडला गरम करून ठेवलेलं आहे, तेच अगदी चम्मचभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। मसाले छान परतून घ्यायचे, यामुळे भाजी टेस्टी खूप छान होते। मसाल्यांना अगदी तेल सुटेपर्यंत आपण यामध्ये परतून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी सोडून घ्यायचं आहे। तर या पद्धतीनं आता मी यामध्ये पाणी सोडून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मी आता हे भाजीचं रस्सा बनवलेला आहे। ज्या आता साईडला आपण फोडी करून ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा यामध्ये घालून घेऊ। तर फोडी घातल्यानंतर ह्या व्यवस्थित मिक्स करायच्या आणि 10 ते 15 मिनिटं मध्यम गॅसवर आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, आपण अशा पद्धतीनं भाजी केल्यामुळे या ज्या फोडी आहेत यामध्ये आपण जे मसाल्याचा रस्सा बनवला ते अगदी छान आतपर्यंत जाऊन फोडीमध्ये मुरल्या जातो। चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर या पद्धतीनं आता आपण भाजी झाकून ठेवूया आणि हिला छान शिजू देऊया। आता भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे। हिला एक उकळी आली की आपण हिच्यावर झाकण झाकून भाजी छान शिजू देऊया। त्यानंतर आता भाजी कढईमध्ये गच्च भरल्यामुळे मी कढईतली भाजी इथं एका पातेल्यात टाकून घेतलेली आहे। तर या पद्धतीनं आता ही भाजी तयार झालेली आहे। तर एक फोड अशी तोडून बघायची की भाजी आपली शिजल्या गेलेली आहे की नाही। फोड अगदी कुठलीही उचला तुम्ही, अगदी अलगद चम्मचनी तोडली की तुटल्या जाते। या पद्धतीनं आपली भाजी तयार झालेली पाहिजे। तर ही भाजी शिजवण्याची मेन प्रोसेस असते। आता भाजी आपली फोड जी आहे ती हाताने अलगद दबली किंवा चम्मचनी तोडताच तोडली म्हणजे भाजी परफेक्ट इथं झालेली आहे। मी गॅसवरून भाजी खाली उतरून घेतली आणि त्यावर हिरवी गच्च कोथिंबीर घालून घेतली। अगदी चमचमीत रसरशीत अगदी छान चवीला बनणारी आपली भाजी इथं रेडी झालेली आहे। तर या पद्धतीनं भाजी एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉनही क्लिक करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।